ना खरंच सांगते पंजाबी घालण्याला दगला कोणेल वरून ओढणी निघत सुरगाण्याकडून उंबरठाणला जो मेन रस्ता आहे ना त्याच्यामध्ये एक काटेपाड्या गावाच्या पुढे एक मोठी अशी नदी आहे. तर कशा आहात मित्रांनो, नमस्कार आहे तुमच्या एका धमाकेदार आणि नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे बाजाराला, ते पण तुम्हाला वाटलं असेल सुरगाण्याला, तर सुरगाण्याला नाही, आम्हाला जायचं आहे आज उंबरठाणला. आणि पहिले तर मी गेलो चिराईला आणि त्याच्यानंतर पेट्रोल वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर निघालो मी चिराई घाटात. तर घाटातलं हे आहे पोटेदेवाचं मंदिर आणि त्याच्यामुळे पुढे गेलो आणि घाटामध्ये आम्हाला दिसले कावडी घेऊन जाताना दोन माणसं. दादा थोडी साईडला कुठले आहे दादा? थांबत नाही का? तर आता हे कावड घेऊन कुठे चालले? सुरगाणा म्हटलं. मठ कुठं आहे इथं गावात का? आणि कावड घेऊन कुठून आले? वणी का? चला तर हे आता कावड घेऊन सुरगाण्याला चालले, आपण आता तिकडच निघू. त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे आणि पोहोचलो सरळ लाडगावला. आणि लाडगावच्या नंतर आपल्याला जे आता कावड घेऊन येताना जे घाटामध्ये दिसले ते कावड घेऊन इथं या मठामध्ये येऊ राहिले. आणि त्याच्या शेजारी असलेला हा हॉस्टेल आहे, आदिवासी कोणाचं हॉस्टेल आहे हा. त्याच्या बाजूला आहे सुरगाण्याचं कॉलेज, सायन्स, आर्ट, कॉमर्स. इथून आपल्याला समुद्र बोर्ड दिसतो, त्याच्यावरून गावं किती अंतरावर आहे ते आपल्याला समजतं. उंबरठाण 21, बर्डीपाडा 44 आणि वासदा 55 किलोमीटर आहे इथून. आणि इथं वरल्या साईडला सुरगाण्याचं ग्रामीण रुग्णालय आहे. आणि इकडच्या उजव्या साईडला जिथं हा मोठा वर दिसतो इथं आहे सुरगाण्याचं बस स्टँड, त्याचं काम आता चालू आहे. आणि हा आहे सुरगाण्याचा बाजार. बाजाराला अजून सुरुवात नाही झाली, त्याच्यामुळे एवढी गर्दी. त्याच्यानंतर आम्ही सुरगाणा गावात थोडंसं फिरलो. आणि इकडं आपण घेणार आहोत चप्पल. आता पुढं बाजारातून उंबरठाणला जायचं. तर बघू शकता हा आपला हे सुरगाण्याचा बाजार. बाजाराला सुरुवातच झालेली आहे. लोक पण गावातून फिरून आल्यावर न टाइमपास करता आम्ही सरळ निघालो उंबरठाणकडे. तर आपण आता सुरगाण्यातून निघलो आणि हा जो रस्ता जातोय हा उंबरठाण, पुढं बर्डीपाडा. पुढे आम्ही पोहोचलो आंबाठ्यार जवळ आणि पुढून येताना आपल्याला दिसत आहे आंबाठ्यार शाळेतील पोरं. आणि पुढे आपल्याला गाडीमध्ये डोंगरदेव मावल्या मागणीसाठी जाताना दिसले. आम्ही पोहोचलोय आता काठीपाड्या गावात आणि ही आहे उंबरठाणकडून येणारी बस. आणि त्याच्या पुढे आम्ही जाणार होतो काठीपाड्याजवळची नदी. आणि नदीजवळ गेलो आणि एक स्टॉप घेतला, तिथं थोडंसं थांबलो. तर मित्रांनो, सुरगाण्याकडून उंबरठाणला जो मेन रस्ता आहे ना त्याच्यामध्ये एक काठीपाड्या गावाच्या पुढे एक मोठी अशी नदी आहे, ताड नदी. आणि त्याच नदीच्या मध्ये आपण आता उभा आहे. आणि हे आहे त्या नदीचं पाणी आणि नदीचा विस्तार तुम्ही बघू शकता, असा किती असा विस्तार आहे. पावसाळ्यात याच नदीचं पाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं पाणी गुजरात मध्ये जातं. ही पुढं उंबरठाणच्या पुढे ही नदी अजून वाहत जाते. तिथे नदीत मस्त फिरलो, थोडासा नदीचा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढं. आणि तर आता न टाइम पास करता आपण आता इकडून निघू. ते बघा उंबरठाण बाजाराला माणसं जाऊ राहिले, आपण पण आता तिकडे जाऊ.
गावाकडे वाहतुकीसाठी साधने नसतात, त्याच्यामुळं लोक असे गाड्या भरून बाजाराला जातात. त्याच्यानंतर पोहोचलो सरळ बाजारात आणि तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघा. तर आपण आता उंबरठाण्यात पोहोचलोय आणि इथून आपल्याला पुढे बाजार दिसेल. तिथे आता बाजार आहे. इकडं खाली निंबत पाड्या इथून टन घ्या. पंजाबी घालण्याला दगला कोणेल वरून ओढणी निघत आहे. ते मामा हे दीदी मामा आहे गाडीवर. माना कपडा ओ काकू कसं दिलं? मिसला कोणती भाजी मग हे तोडून द्या ना. ओ तोडून द्या ना. मेथीची भाजी पापड्याची भाजी हो. सुटा नाही हात. कितीला आहे? चला 20ला वाटा घ्या. 20ला चला 20 रुपये. मला तुझ्याकडं असं मला देणार कांदा घ्या कापड घ्या. लाख खरंच का? आई कितीला? 20ला बाय. 20ला द्या एक वाटा. तुझे भाजी नाही ती का आता मग जमणार ना हो. नवल वस्तू ना मग गाडी कोणाची हा मोठा गुंडा लहान 300 कळशी. आम्ही पूर्ण उंबरठाण्यामध्ये फिरलो, बाजार वगैरे केला आणि त्याच्यानंतर सर्व बाजार बॅगीमध्ये भरला आणि त्याच्यानंतर निघालो. पोरांना टाटा वगैरे केला आणि निघालो. चला तर आज आपण उंबरठाणचा बाजार पाहिला आणि आपण आता घरी निघू. आपण आता सरळ सुरगाण्यातून निघणार आहे. सुरगाण्यात थांबणार नाही. पहिले तर आम्ही आलो सरळ सुरगाण्यात आणि त्याच्यानंतर निघालो पुढे, कारण की वेळ पण लई झाला होता आणि बनपाड्याजवळ पोहोचलो आणि आम्हाला डोंगर मावल्या ह्या दिसल्या आणि त्याच्यानंतर तेथून आम्ही निघालो पुढे. आणि हे आहे उंबरेमाळ गाव. इथल्या डोंगर मावल्या ह्या आज गडाला चढणार होत्या, तर तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो
आणि बघा गावातील पूर्ण लहान पोरं महिला माऊल्यांना बोलवत हातात दिवा घेऊन येत होत्या. तर आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो. देवा कुठे चालले गडाला? देसगाव लय मग लांब आहे. किती असं सुंदर दृश्य आपल्याला दिसलं. डोंगर मावल्या ह्या गडाला जाताना आपल्याला दिसले. त्याच्यानंतर चढून आलो मी चिराई घाट आणि त्याच्यानंतर सरळ पोहोचलो मी आमच्या गावात. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.